चॅनलमध्ये आपले स्वागत आहे. तर आज आपण एक नवीन रेसिपी घेऊन आलेली आहे मी. तर शेवग्याच्या शेंगाचं भरीत. तर आपण जर घरी सांबर करायचं जर बेट ठरवला तर आपल्याला पहिलं शेवग्याची शेंग असल्याशिवाय आपलं सांबर होतच नाही. आणि दुसरा विषय म्हणजे आपण बाहेर जरी गेलो इडली सांबर किंवा मसाला डोसा काही पण घ्यायला लागले की तिथे वाटी त्याच्या बाजूलाच वाटी असते आपली सांबरची, आणि सांबरमध्ये शेवग्याची शेंग ही आपल्याला दिसतेच. शेवग्याची शेंग असल्याशिवाय सांबर पूर्णच होत नाही. आणि तसंच आपल्याही शरीरामध्ये शेवग्याच्या शेंगांमुळे खूप त्याचे फायदे आहेत. कारण शेंगांमध्ये आपलं मेन म्हणजे सी विटॅमिन्स असतं. तसेच आपली रोगप्रतिकार शक्तीही वाढते. आणि तसेच शेवग्याची शेंग खाल्ल्यामुळे आपली आपल्या पचनसंस्था सुधारण्यासही मदत होत असते. तसेच आपले हाडे मजबूत होतात, त्वचा ही आपली नितळ होते. म्हणजे असे शेवग्याच्या शेंगेचे अनेक फायदे आहेत. तर त्यामुळे आपण शेवग्याची शेंगे घरी आणतोच, परंतु वेगवेगळ्या पद्धतीने आपण बनवत असतो. डाळ शेंगा बनवतो, सुक्या मसाला शेंगा बनवतो. तर आज मी आपल्याकडे घेऊन आलेले आहे शेवग्याच्या शेंगाचं भरीत. तर त्यासाठी मी प्रथम सर्व या शेंगा स्वच्छ पाण्याने धुवून घेतले आहेत आणि अशा पद्धतीने तुकडे करून या आपल्याला उकडून घ्यायचे आहेत. म्हणजे पूर्ण उकडायचे पण नाही आहेत, अर्धवट उकडायचे आहेत. तर आपण पुढील प्रमाणे साहित्य घेत आहोत. आता हे धुवून तुकडे केलेले शेंगा आहेत, 2 कांदे बारीक चिरलेले, त्याच्यामध्ये बारीक चिरलेली कोथिंबीर, 3-4 पाकळ्या लसणाच्या, आल्याचा तुकडा, 2 मिरच्या आणि कढीपत्ता फोडणीसाठी. तसेच भाजलेले शेंगाचं कूट एक अर्धी वाटी, जिरा राई फोडणीसाठी, चवीपुरते मीठ, चिमूटभर हळद, थोडी काश्मीरी मिरची पावडर. मी मसाल्यांमध्ये हाच मसाला वापरत असते, तर आपणही वापरावे. आपण रेसिपी शिकत आहे. प्रथम आपण याला सोललेले जे शेंगा आहेत तुकडे केलेले ते आपण अर्धवट उकडून घ्यायचे. एक 5 मिनिटं उकडून घेऊया. 10 मिनिटं झालेले आहेत. शेंगा आपल्या अर्धवट शिजलेले आहेत. पण हे पाणी जे आहे हे फेकून द्यायचं नाही. हे आपण कुठल्याही भाजी वगैरे स्टॉक म्हणून वापरता येतं. शेंगा आहेत पण यांचा शेंगांचं गर काढून घ्यायचं पूर्णपणे असं चमच्याने. आणि ही शेंगाची साल आहे हे कसे आपण झाडांमध्ये किंवा कुंड्यांमध्ये टाकू शकतो. तेल गरम झालेले, जिरा राई टाकतो. हा गर आपण असं काढून घेतलेला आहे. आले लसणाची पेस्ट, कांदे आपण बारीक केलेले होते ते पण परतून घेऊ. चवीनुसार घाला. पावडर 2 चमच, शेवग्याच्या शेंगाचा जुगार काढला होता. 5 मिनिटं एक वाफ देऊ. 5 मिनिटं. शेंगाचा कूट केलेला आहे शेंगाचा. तुमच्या इच्छेनुसार टाका, त्यांना जसं आवडेल तसं आवडेल. हे बघा तयार झालं आपलं शेंगाचं भरीत.